नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि हा व्हिडिओ होता होळीच्या दिवशीचा. तर होळीच्या दिवशी मी शूट वगैरे करून ठेवलं, परंतु काही व्हिडिओ एडिट करायला काही मला जमलं नाही, त्यामुळे मग मी हा व्हिडिओ आज टाकत आहे. तर असो, होळीचा सण साजरा करण्यामागचा हेतू हा प्रत्येकालाच माहीत आहे, परंतु आता मी काही ते काय साजरा करते काही सांगणार नाही आहे. परंतु आपण जो होळीचा सण कशा पद्धतीने साजरा करावं हे प्रत्येकाची एक वेगवेगळी भावना असते, वेगवेगळी समज आहे. तर आणि प्रत्येकाकडेच पुरणाची पोळी पण बनवते असं काही नाही आहे. मी तर दरवर्षी कोहळ्याचे बोंड बनवते. तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु मला ना कोहळ्याचे बोंड खूप आवडतात. जे तुम्ही जे घारगे म्हणतात की नाही ते. तर मी 2 वर्ष झाले पुरणाची पोळी बनवते. म्हणजे नैवेद्यापुरते फक्त पुरणाची पोळी बनवते, परंतु खाण्यासाठी कोहळ्याचे घारगेच बनवते. आणि यावर्षी काही मार्केटमध्ये जाणं झालं नाही आणि कोवळं काही आणणं झालं नाही, तर त्यामुळे म्हटलं चला सगळ्यांसाठीच पुरणच करावं. म्हणून मग छान पुरणाची डाळ म्हणजे चण्याची डाळ ही मी भिजत घातली होती. आज भिजवून छान पुरण केलं आहे, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही. नाहीतर मग काय होतं, आपण कुकरमध्ये डाळ लावली की ते पाणी सगळीकडे उडतं आणि मग ते सगळं चिकट होतं. पण म्हटलं जाऊ दे, यावेळेस भिजवून डाळ पुरण बनवूया. म्हणून मग मी सगळे कामं आवरून घेतले होते आणि पुरणाची डाळ छान 2-3 तास भिजत घातली आणि कुकरला लावून घेतली. 2-3 शिट्ट्या झाल्यानंतर मग पुरणाची डाळ छान शिजली होती. म्हणून मग त्यामध्ये साखर टाकून छान कुकरमध्ये पुन्हा गॅसवर ठेवलं आणि साखरेचा पाक होईपर्यंत छान फिरवत राहायचं, बुडाला लागू द्यायचं नाही, नाहीतर मग त्याचा जडका असा वास येतो. तर असो, आता पुरणाचीच पोळी का बरं बनवायची होळीला, तर माझी आई नेहमी म्हणायची. कारण पहिले, आता प्रत्येकाच्या घरी सगळं काही शिजतं, परंतु पहिले कसं होतं, प्रत्येकाकडे सगळ्या वस्तू मिळायच्या नाही. बलुतेदारी पद्धत होती पहिले, म्हणजे 12 बलुतेदार जी पद्धत होती ती आता नष्ट झाली आहे. परंतु पहिले कसं एकमेकाचं जीवन हे एकमेकावर अवलंबून असायचं, तर प्रत्येकाच्याच घरी सगळ्या वस्तू काही मिळायच्या नाही. आणि होळीच्या सणाला प्रत्येकाकडे सगळी वस्तू असायची. जे काही अनाज आपल्या शेतकऱ्यांकडे पिकतं ते प्रत्येकाकडे असायचं. म्हणजे पहिले कसं होतं, पैशाचा व्यवहार नव्हता, तर धान्याच्या स्वरूपामध्ये प्रत्येकाकडे त्या वस्तू यायच्या, खाण्याच्या स्वरूपातल्या म्हणजे वस्तू स्वरूपातल्या, आणि प्रत्येकाकडे ते अनाज असायचं. त्यामुळे मग होळीला पुरणाची पोळी करायची लोक बघा. आणि दिवाळीचा जो सण आहे तो इतका साजरा नव्हता होत, इतकी होळी साजरी व्हायची पहिले. कारण दिवाळीच्या सणाला प्रत्येकाकडे काही सगळं काही नसायचं, कारण शेतीमध्ये माल हा दिवाळीच्या याच्यामध्ये नसतो पूर्णपणे, आणि होळीला पूर्णपणे माल निघतो. तर असो, ही झाली पहिलीची पद्धत. परंतु आता कसं आहे, प्रत्येकाकडे हा पैसा आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एनी टाईम केव्हा नाही केव्हा पुरणाची पोळी शिजतेच, गुलाबजाम हा असताच. आता नेहमीचा पाहुणचार झाला आहे तो, आणि म्हणून आता पुरणाची पोळी प्रत्येकाकडेच दिसते, प्रत्येक सणाला दिसते बघा. पण पहिले असं नव्हतं, फक्त पुरणाची पोळी ही होळीलाच असायची. तर त्याचप्रमाणे मी पण पुरणाची पोळी छान केली होती. स्वयंपाक सगळा झाला होता. खण असतो मला होळीचा, तर 9 वडे, 9 पुरणाच्या छोट्या छोट्या पात्या, आणि बोंड म्हणतात कणकीचे, तिखट बोंड केले होते, वडे केले होते, दिवे केले होते. छान खण पाजरून घेतला देवाजवळ. आणि आता दीपक होता घरी, तर मुलांना पण सणाविषयी माहिती झाली पाहिजे, म्हणून म्हटलं चला आता पप्पा नाही आहे घरी, तर तूच चल म्हटलं आता पूजा करायसाठी. नाहीतर मग एरवी हे असतात, तर हे असले की हेच पूजा करून येतात, परंतु हे नसल्यामुळे मग आता दीपकला घेऊन गेले मी सोबत पूजा करायसाठी. तर बिलकुल जसं आम्ही पोचलो तशीच होळी पेटवण्यासाठी सुरुवात झाली होती, कारण गजानन महाराज मंदिरमध्ये 7ला आरती होते आणि त्यानंतरच मग होळी पेटवण्याचा कार्यक्रम असतो. तर छान सजावट केली होती. सजावट म्हणजे काही नाही, छान रांगोळी घालून घेतली होती, हॅपी होली लिहिलं होतं, छान तोरण बांधून घेतलं होतं, हार टाकले होते. अशा प्रकारे सगळी तयारी झाली होती आणि होळी पण पेटवली होती. आणि आता असं यामध्ये असं काही नाही की कोण मेन आहे,
त्यांच्या हाताने होळी पेटवली जाते असं काही नाही. जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी होळी पेटवली, त्यांनी पूजा केली. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्यांनी पूजा केली. तर बघा सगळ्या माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या, त्यांनी पण पूजा केली आणि माझ्या मग मुलांनी पूजा केली. तर त्याला सांगितलं कशा पद्धतीने पूजा करायची असते ते. मग त्याने सगळी काही पूजा केली. त्यानंतर मग दही भाताचं नैवेद्य आणलं होतं मी. पुरणपोळी, वडे आणि दही असा नैवेद्य असतो. आणि जे काही आपल्या घरी शिजतं ते पण ठेवायचं. आता मी वांग्याची भाजी, दह्याची कढी, पुरणपोळी, साधं वरण असं काही स्वयंपाक केला होता. तर ते सगळं नैवेद्यामध्ये ठेवलं होतं. छान आरतीचं ताट तयार केलं आणि घरी नारळ विसरून गेले होते मी पूजेला. नारळ पाहिजे, गाठी घेतली, परंतु नारळ विसरून गेले आणि म्हणून मग मी पुन्हा घरी गेले आणि त्यानंतर मग नारळ आणलं. आणि या पद्धतीने दीपकने छान पूजा केली बघा. पहिले पाणी 2 वेळा पाणी फिरवायचं पूर्ण होडी भोवताल. आणि आमच्याकडे एकच होडी नाही पेटवत, होडा आणि होडी 2 पेटवतात बघा. आणि दोघांना पण नैवेद्य केला जातो. आणि 2दा पाणी फिरवायचं. त्यानंतर मग हळद, कुंकू, गुलाल, बुका जे काही साहित्य आहे, अक्षदा हे व्हायचं. फूल असेल तर फूल व्हायचं. मला काही झाडाची फुलं तोडायची आठवण नव्हती राहिली, म्हणून मग अशीच बिना फुलाचीच पूजा केली आहे मी आणि केली दीपकने. आणि सगळी पूजा झाल्यानंतर मग नारळ फोडून घेतलं आणि नारळ पण छान निघालं होतं प्रसादामध्ये. आणि बघा किती छान पूजा केली आहे. आणि जो आपण दिवा आणतो तो होळीजवळ ठेवायचा. आणि आता म्हटलं त्याला नारळ फोडून घे, म्हणजे मग प्रसाद ठेवायला आणि वाटायला पण बरं. तर त्यांनी छान सगळी पूजा केली. त्यानंतर मग नारळ फोडलं. त्यानंतर मग आता म्हटलं पूजा झाली आहे सगळी. आणि प्रत्येकीला आम्ही छान हळदी कुंकू लावलं सगळ्या मैत्रिणीने. आणि बस माझी एक मैत्रीण इतकी हे आहे की तिला ना होळी खेळायची खूपच हौस. तर तिने तिथेच सगळ्यांना गुलवाल लावायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे छान होळीची पूजा झाली. सासूबाई पण आल्या होत्या, आरतीला गेल्या होत्या त्या, तर मग तिथेच थांबल्या होत्या. आणि या प्रकारे छान पूजा केली. आता म्हटलं चला गजानन महाराजाचं दर्शन घेऊया, नंतर घरी जाऊया. म्हणून मग मी मंदिरामध्ये आले, महाराजांचं छान दर्शन घेतलं. आणि आता घरी जायचे तर या सगळ्यांनी पुन्हा मला थांबवलं की नाही थोडा तरी गुलवाल लावलाच पाहिजे बघा. सगळ्यांना छान गुलवाल लावला. आणि आता मला जायचं आहे घरी, कारण घरी जाऊन पुन्हा टाकायच्या होत्या मला पुरणपोळ्या. मंदिरातून आता घरी आले होते छान. आणि आता मला पुरणची पोळी टाकायची होती, म्हणजे पुरणाच्या पोळ्या बनवायच्या होत्या. कारण मी सगळं नैवेद्यापुरतं बनवलं होतं आणि पूजा करून आली होती. देवांना पण घरच्या नैवेद्य ठेवला होता. आणि खाण पण वाजरून झाला होता माझा. आणि सगळी काही पूजा झाली होती. आता फक्त पुरणाच्या पोळ्या टाकायच्या होत्या, कारण आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी, कढी हा सगळा स्वयंपाक बनवला होता. आता फक्त पुरणाच्या पोळ्या टाकून ठेवते मी सगळ्यांनाच. आणि हे पण येणार होते लवकरच दुकान बंद करून, कारण पुरणाची पोळी कशी गरम गरम खाल्ली की छान वाटतं, नाहीतर मग थोड्या वेळाने ती कशी हे होती बगळलेल्यासारखी होते. म्हणून म्हटलं गरम गरम पोळ्या खा सगळेजण. आता पुरणाच्या पोळ्या बनवायला घेतल्या आणि छान झालं होतं पुरण. अगदी गोड पण झालं होतं आणि छान अगदी नरम नरम झालं होतं, पेढ्यासारखं नरम झालं होतं. असं जर पुरण झालं ना पोळ्या खूप छान बनतात. तर आता पुरणाच्या पोळ्या टाकून घेणार, पहिले सासूबाईला जेवण देणार आणि नंतर मग मुलांचं जेवण झालं
की मग सगळे भांडे बाहेर काढून घेणार आणि मी घासून घेणार. कारण दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असली की कामाला बायका येत नाही, म्हणजे त्या ताई येणार नाही पुन्हा. म्हणून मग भांडे कशाला तशीच ठेवायचे म्हटलं, म्हणून मग संध्याकाळीच आता मी भांडे घासून घेणार आहे. आणि बघा पोळी पण छान फुगली होती पुरणाची. आणि पुरणाची पोळी करता करताच पहिली पोळी झाली तर सासूबाईला दिली, दुसरी पोळी तिसरी पोळी दोन्ही मुलांना दिली. आणि पुरणाची पोळी कशी खूप गोड असली की खाणं नाही होत, एक नाही तर जास्तीत जास्त 2, बस त्याच्यावरती नाही. सगळा स्वयंपाक झाला आहे माझा. वरण भात भाजी पोळी कढी पुरणपोळी साधी पोळी सगळा स्वयंपाक झाला आहे. वडे केले आहे आणि पुरणपोळी पण झाली. आणि आता सासूबाई आणि मुलांनी जेवण केलं आहे आणि मी आणि हे आम्ही दोघंजणं जेवण करायचे आता. तर हे आल्यानंतर आम्ही जेवण करून घेणार. तर असो, आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री. आणि पुन्हा उद्या धुलीवंदन आहे, तर धुलीवंदनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.